अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार स्पष्ट नाही असं म्हणत अजित पवारांचा अपघात की घातपात अशी महाराष्ट्राला शंका असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारची भूमिका संदिग्ध असल्याची टीकाही भास्कर जाधवांनी केलेली आहे। तर लोकांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। तर अजित पवार विमान अपघात प्रकरणी 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय।